जवळ-जवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सुरुवात करताना असं झालं की इथं आमच्या इथं मधमाशा उठायचे आणि त्यावेळेला अडचण यायच्या काही वेळेला पेशंट खाली नेताना. मग त्यावेळेला आम्ही एक पेशंट आणताना लवकर आम्हाला खाली नेता आली नाही. म्हणून म्हटलं ते गवत कापून हे करावं. मग सुरुवातीला आम्ही 3-4 वर्षापूर्वी गवत कापायचो. आमच्या गावातले 5-6 मुलं बी असायचे त्यावेळेला माझ्याकडून. त्यानंतर थोडं-थोडं गवत काढता आम्ही संपूर्ण डोंगरातलं गवत काढायचो रस्त्यावरचं. मग ते एका दिवसाला कधी 100 फूट व्हायचं, कधी 50 फूट असं. मग ते गवत काढल्यानंतर आम्हाला खोदकाम करायची इच्छा झाली. मग आम्ही 1 वर्ष खोदकाम 4 वर्षापूर्वी खोदकाम केलं होतं पूर्ण रस्त्याचं. परत ह्या वर्षी मी एकट्यानंच सगळं रस्ता केला. मला असायची कधी-कधी मी पाण्याची बाटली एक रोज आणणार, 1 तास, 1.5 तास काम करणार, पाणी संपलं की रिटर्न परत. किमान 50 फूट तरी व्हायचा रस्ता खोदकाम करून ओढून. इथं फिरायला येणारे किंवा आमच्या ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, ते सुद्धा म्हणजे चांगलं म्हणणार की अशोकनानांनी चांगला रस्ता केला, हे केलाय. त्यांनी सत्कार बी घ्यायसाठी, पण माझं त्यावेळेला काम पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे मी म्हणलं बाबा नको सत्कार घ्यायला. अतिशय चांगल्या पद्धतीचं रस्ता दिसण्यात येतोय आणि ही कर्तबगारी आमच्या गावचे सुपुत्र अशोक तुकाराम जाधव, आम्ही त्यांना प्रेमानं नाना म्हणतो. तर ह्या रस्त्यानं या मंदिरासाठी, डोंगरावरती मंदिर आहे, हे शिलोबाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरावरती येण्यासाठी अतिशय खडतर अशा पद्धतीचा रस्ता होता. अगदी झाडं भिंतीला धरत धरत चालत यावं लागायचं. पण ह्या नानांनी स्वतः खंदून अगदी 3 ते 4 फुटाचा रस्ता बनवलाय आणि तो रस्ता आता हे दिसण्यात येतोय. आणि त्याचबरोबर झालेली आता आमची यात्रा, आणि कधी ही यात्रेसाठी महिला वर्ग येत नव्हता, पण ह्या वर्षी महिला वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीचा वरती आला होता या डोंगरावरती. हे सगळ्यात मोठं योगदान हे नानांचं आहे रस्ता बनवण्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.